अद्वैत कला आता हॉटेलमध्ये एकटे असतात आणि अचानक लाईट जाते आणि लाईट गेल्यानंतर आता मात्र कला त्या गोष्टीचा फायदा घ्यायला लागते. अद्वैतच्या जवळ जाते. अद्वैतला आता तिने मिठी मारलेली असते. लाईट गेल्यामुळे तिला भीती वाटलीये. या बहाण्याने आता कलाने अद्वैतला चांगलीच मिठी मारलेली असते. अद्वैतही जरासा घाबरलेला असतो. त्यानेही आता कलाला पकडलेलं असतं. असा हा अद्वैत कलाचा रोमॅन्स सुरू असतो. इकडे मात्र सरोजने आता मोठा प्लॅन केलेला असतो. कलाला याच गोष्टीचा फायदा घेऊन आणि ती बाहेर असल्याचा फायदा घेऊन आता सरोजने गुंड पाठवलेले असतात आणि ते आता कलाला जागी संपवणार असतात. तर मित्रांनो, पुढे नेमकं काय होतंय हे जर जाणून घ्यायचं असेल तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. आता मित्रांनो, मालिकेत आपल्याला बघायला मिळतंय की अद्वैत आणि कला हे दिवेघरला चाललेत आणि तिकडे जाऊन त्यांना स्पेशल डिझायनिंग वगैरे दाखवायचे आहेत आणि तिथले जे क्लायंट आहेत त्यांना सगळ्या डिझायनिंगच्या डिटेल्स त्यांना तिथे जाऊनच द्यायचं आहे. त्याच्यासाठीच आता अद्वैतने मात्र कलाला सोबत घेतलेलं असतं. आता ही गोष्ट मात्र सरोजला अजिबात आवडलेली नसते, परंतु कला आणि अद्वैत हे दोघेही प्रचंड खुश असतात. दोघांनाही फार आनंद होत असतो आणि ते मात्र दोघेही तिकडे चाललेले असतात. तेव्हा मात्र कला म्हणत असते की अरे वा, तू मला घेऊन चाललायस. तेव्हा मात्र अद्वैत म्हणत असतो की जास्त खुश नको होऊ, आपण काय तिकडे पिकनिकला. तेव्हा कला लगेचच म्हणते की आपण तिकडे पिकनिकला चाललोय. अरे वा. तेव्हा मात्र आता कला असं म्हटल्यानंतर अद्वैत म्हणत असतो की आपण तिकडे अजिबात पिकनिकला चाललो नाहीये. तू येड्यावानी करू नको. आपण तिकडे फक्त आणि फक्त क्लायंटला आपले जे डिझायनिंगचे जे ज्वेलरी आहेत त्या दाखवायला चाललोय आणि तू आमची आता चांदेकर ज्वेलर्सची ऑफिशियल डिझाईन स्पेशलिस्ट आहेत आणि आता तुला तिथे यावंच लागेल आणि त्याच्यामुळे तू माझ्यासोबत चल. आपल्या बॅगा पॅक कर, चल पटपट. तेव्हा मात्र कला लगेचच खुश होते आणि म्हणते की ठीक आहे चल आपण जाऊयात. तेव्हा मात्र आता कलाच्या मनात खूप भारी आयडिया येते की तिला असं वाटत असतं की नाही, आता आपण तिकडे गेल्यानंतर मस्त अद्वैत सोबत जवळीक साधता येईल आणि अद्वैत सोबत फिरायला देखील मिळेल. आणि याच गोष्टीने आता कला फार खुश झालेली असते. कला विचार करत असते की किती दिवस झाले मी कुठेही फिरायला गेलेली नाहीये, कुठेही फिरून आलेली नाहीये. सतत घरात. खरंच आता हा किती छान चेंज आहे ना. परंतु आता कला आणि अद्वैत चाललेत ही गोष्ट सरोजला माहीतच नसते. आता ज्या दिवशी जायचं असतं त्या दिवशी आता तो दिवस उजाडलेला असतो आणि अद्वैत आणि कला आता बॅगा घेऊन खाली आलेले असतात. तेव्हा मात्र सरोज अडवते आणि म्हणते की काय रे अद्वैत, कुठे चालला हिला घेऊन. तेव्हा मात्र अद्वैत म्हणत असतो की आम्ही दिव्याघरला चाललोय आणि तिकडे जाऊन आम्हाला त्या ज्वेलरीच्या रिलेटेड त्या क्लायंटला भेटायचंय. तेव्हा मात्र आता सरोज म्हणत असते की काय बोलतोयस अद्वैत तू हे, अरे मी काय सांगितलं होतं तुला. तेव्हा मात्र अद्वैत म्हणत असतो की अगं आई, तूच तर मला बोलली ना तिकडे जायचंय म्हणून. तेव्हा सरोज म्हणत असते की अरे हो मी ते बोलले, परंतु मी तुला एकट्याला तिकडे जायला बोलले आणि तू काय चाललाय, हिला घेऊन सोबत चाललाय. तेव्हा मात्र अद्वैत म्हणत असतो की अगं मग काय झालं, कला माझ्या सोबत असली तर, आणि खरं तर ती माझ्या सोबत असणं किती गरजेचं आहे. आता मात्र या गोष्टीचा आनंद, हा जो आनंद आहे तो सगळा होत असतो रोहिणीला, कारण की आता सरोजच्या डोक्यामध्ये हिला पिल्ल सोडण्यासाठी जागा निर्माण झालेली असते आणि आता सरोजच्या डोक्यामध्ये चांगले माकडं पिल्लं सगळं काही सोडता येईल आणि मज्जा घेता येईल असा विचार आता रोहिणी करू लागते. तेव्हा सरोज मात्र चिडत असते आणि म्हणत असते की अरे अद्वैत, मी काय बोलले होते की तू एकटा जा, तू एकटाच जायचंय तिकडे. तेव्हा मात्र आता आबा बोलू लागतात, सरोज अगं ती आपल्या कंपनीची चांदेकर ज्वेलर्सची आता डिझायनर आहे आणि आता ती तिकडं असणं गरजेचं आहे. अद्वैतचं बरोबर आहे, चाललेच सोबत तर जाऊ देत ना. मात्र आता आबा सुद्धा म्हणत असतात आणि आबा सुद्धा आता अद्वैतच्या बाजूने बोलत असतात आणि अद्वैतचं सुद्धा हीच इच्छा असते की कला त्याच्या सोबत यावी आणि मग तो आता सरोजला देखील समजावू लागतो. तेव्हा मात्र सरोजला आता काय करावं काय कळत नाही आणि मग सरोज तिथून गपचूपपणे निघून जाते. आता मात्र याच गोष्टीचा फायदा रोहिणी घेते आणि रोहिणी लगेचच सरोजच्या पाठीमागे लगेचच तिच्या पाठीमागे रूममध्ये जाते आणि आता रूममध्ये आल्यानंतर मात्र सरोजच्या डोक्यावरती लगेचच तिने माकडं सोडलेले असतात. आल्या म्हणत असते की अगं सरोज, तुला कळत कसं नाहीये. तेव्हा मात्र सरोज म्हणत असते की रोहिणी, प्रत्येक वेळेस तू येतेस आणि माझ्या डोक्याला ना शॉर्ट करून टाकतेस, तू आता निघ बरं इथून. तेव्हा मात्र रोहिणी म्हणत असते की हो, माझी तीच लायकी आहे ना,
तसं पण माझं कोणी काही ऐकत नाही या घरात, आणि आता तू पण ऐकू नको. सरोज वहिनी, अगं मी तुला काय म्हणते ते तर एकदा ऐकून घे. तेव्हा म्हणत असते सरोज की बोल, काय बोलायचंय तुला बोल, आता तूच राहिलीये बोलायची. तेव्हा मात्र आता रोहिणी म्हणत असते की अगं मी तुला काहीतरी वेगळं सांगायला आली आहे. हे बघ, आपला हा जो अद्वैत आहे ना, तुझ्या हाताच्या बाहेर निघत चाललाय. आता बघ, तो कलाला प्रत्येक ठिकाणी सोबत ठेवतोय, कलाची कशी बाजू घेतोय प्रत्येकासमोर. या सगळ्या गोष्टी आपण चांगल्या बघितल्या. एक दिवस तुला घराबाहेर काढायला कमी करणार नाही, हा शब्द मी पहिल्यांदा पण बोलले होते, आज पण बोलते आणि उद्या पण बोलल. कारण की कला ही त्या लेवलची आहे, ती किती जास्त चॅप्टर आहे ना, तुला ही वेळ आल्यावरती कळेल. बघ तुला काय करायचंय. तेव्हा सरोज म्हणत असते की आता मी काय करणार आहे. तेव्हा मात्र रोहिणी म्हणते की माझ्याकडे एक फंटॅस्टिक प्लॅन आहे. तेव्हा मात्र आता सरोज म्हणत असते की काय प्लॅन आहे. तेव्हा आता रोहिणी सांगू लागते, हे बघ, आपल्याला जर तिला या गोष्टीमध्ये येऊ द्यायचं नसेल ना, तर एकच उपाय उरलाय आता. कारण की आपले सगळे उपाय करून झालेत आणि आपण प्रत्येक वेळी फेल ठरलोय. तेव्हा मात्र सरोज म्हणत असते की हा, हे तर तू बरोबर बोलते, आपण प्रत्येक वेळेस काही ना काहीतरी करत आलोय, प्रत्येक वेळेस तिला अडवण्याचा प्रयत्न करत आलोय, परंतु ते काही शक्य झालं नाही. उलट तीच आपल्याला शेरात सव्वा शेर ठरली. आता इकडे अद्वैत आणि कला हे दोघेही प्रचंड आनंदी असतात. ते दोघेही आता जाण्यासाठी निघालेले असतात. दोघेही गाडीमध्ये बसतात आणि तेव्हाच मात्र त्या दोघांचे आता वाद सुरू होतात. तेव्हा मात्र कला म्हणत असते की एसी बंद करना, एसी बंद कर ना चांदेकर. अरे मला सर्दी होते, तुला माहित नाही का, मला अजिबात आवडत नाही तो एसी. तेव्हा मात्र अद्वैत म्हणत असतो की एसी बंद करू, अगं उकडा होईल उकडा, इथे उकडून जायचंय का बटाट्यासारखं. तेव्हा मात्र आता कला म्हणत असते की अरे बाहेर इतकी थंडी आहे आणि तुला उकडा होतोय, अरे तू काचा खाली कर ना गाडीच्या. तेव्हा मात्र अद्वैत म्हणत असतो की अजिबात नाही, हा खरे अजिबात नाही, मी हे तुला करू देणार नाही, तुला गाडीत बसवलंय ना हेच भाग्य समज. तेव्हा मात्र कला म्हणत असते की अद्वैत चांदेकर, अरे मी काय म्हणते, अरे मला त्रास होतोय आणि तुला असं योग्य वाटतं का तुझ्या बायकोला त्रास झालेलं. तेव्हा मात्र अद्वैत म्हणत असतो की काय बोललीस, बायको बायको करू नको बरं का माझ्या समोर. तेव्हा मात्र आता कला म्हणत असते की अरे माझा तू नवरोबा आहे, आता मी माझ्या नवऱ्याकडे हट्ट नाही करणार तर मग कुणाकडे करणार. तेव्हा मात्र आता अद्वैत म्हणत असतो की तू ते नवरा बायको ते दोन्ही पण बंद कर, पहिल्यांदा बंद करते तरच मी खिडक्या खाली करील. तेव्हा मात्र कला म्हणते की ठीक आहे, शेवटी ऐकलंच ना बायकोचं, असं हळूच ती म्हणालेली असते. तेव्हा मात्र अद्वैत आता चिडतो आणि म्हणतो की जा, आता मी खिडक्या खालीच करत नाही, जा. तेव्हा मात्र कला आता रागवते, चिडते आणि म्हणते की नाही, मी बोलणारच नाही तुझ्याशी, आता जा. तेव्हा मात्र अद्वैत म्हणतो की बरं होईल, देव पावला. आणि असं म्हणताच आता कला मात्र लगेच चिडून लगेच अद्वैतला बोलायला लागते. आणि आता अद्वैतला इतकं इरिटेट करते ती, बोलून चांदेकर असं, चांदेकर तसं, चांदेकरचं अमकं, चांदेकरचं तमकं, असं इतकं बोलून त्याला परेशान करते की अद्वैत आता लगेचच गाडीच्या खिडक्या खाली करतो. तेव्हा मग आता कला म्हणत असते की हा, आता कसं बरं वाटतंय मला. खरं तर ना या एसी मुळे ना मला खरंच खूप त्रास होतो, आणि गाडीच्या काचा अशा खुल्या असल्या ना मग कसं असं बाहेरचं वातावरण, नेचर सगळं बघता येतं की नाही. आणि बघ ना किती भारी आहे बाहेर, ते बघायचं सोडून तू काय त्या एसी मध्ये बसत असतो नेहमी. तेव्हा मात्र चांदेकर म्हणत असतो की त्याला स्टँडर्ड बनतात, स्टँडर्ड तुला नाही कळायचं. तेव्हा मात्र कला म्हणत असते की स्टँडर्ड काय रे स्टँडर्ड, अरे नॅचरल आयुष्य जगणं आणि सामान्य आयुष्य जगणं याच्यात जो स्टँडर्ड आहे ना, तो या गोष्टीमध्ये कधीच अनुभवता यायचा नाही. सामान्य गोष्टी करताना किती कोणाला भिडतात त्या गोष्टी, याचा जर तू कधी विचार जरी केला ना तरी सुद्धा तुला जाणवेल की किती चांगल्या गोष्टी आहेत त्या. तेव्हा मात्र आता अद्वैत म्हणत असतो की बरं बास झालं तुझं, आता काही पूर्ण प्रवचन कीर्तन करणार आहेस का तू इथे. तेव्हा मात्र कला म्हणत असते की चांदेकर, मी काही जरी बोलायला लागले तर तुला काहीतरी बोलायचंच असतं का, म्हणजे नाही तुला भांडायचंच असतं का माझ्याशी. तेव्हा मात्र आता अद्वैत म्हणत असतो की बरं बाबा जाऊ दे, मला आता शांतीने गाडी चालू दे, नाहीतर दोघांना पण धडकवेल मी. तेव्हा मात्र आता अद्वैत आणि कला हे दोघेही आता हॉटेलमध्ये राहणार असतात. ते आता घरला पोहोचलेले असतात, तिथे ते आलेले असतात आणि आता त्यांचं राहण्याचा प्लॅन असतो, म्हणून त्यांनी एक हॉटेल देखील बुक केलेलं असतं. आता मात्र ते हॉटेलमध्ये चेक इन करणार असतात, तेव्हा ते क्लायंटला देखील भेटणार असतात. क्लायंटला भेटण्यासाठी आता त्यांनी क्लायंटला फोन देखील लावलेला असतो आणि क्लायंटच्या टाइममध्ये ते आता त्यांना जाऊन भेटणार असतात. इकडे मात्र रोहिणीने पिल्लं सोडायला सुरुवात केलेली असते. सरोजच्या डोक्यात ती नको त्या गोष्टी घालत असते. सरोजला म्हणत असते की हे बघ, आता जर आपल्याला कलाला थांबवायचं असेल
आणि या सगळ्यातून बाजूला करायचं असेल तर एकच उपाय आहे. हे बघ, तू आत्ताच्या आत्ता लगेचच गुंडांना सांगून तिला कायमचं संपवायला सांग. तसंही ती आता घराबाहेर आहे, म्हणजे आपला काही त्याच्याशी संबंध येणार नाही. तिचा काय जो ऍड्रेस आहे ना तो आपण त्यांना देऊ आणि मग तिचा कायमचा खेळ खल्लास करून टाकू. मग आता लगेचच सरोजने आता या गोष्टीला अनुमती दिलेली असते. आणि मग लगेचच आता रोहिणी म्हणते की हे बघ, माझ्याकडे काही माणसं आहे, मी त्यांना फोन करून सांगते, आपण लगेचच या गोष्टीचा प्लॅन करू. त्यानंतर रोहिणीच्या डोक्यात येतं की मी नको सांगायला, आपण सरोजलाच करायला लावू. सरोजला ती लगेचच फोन लावून देते आणि लगेचच त्या गुंडांशी बोलायला लावते. सरोज लगेचच म्हणते, हे बा, मी जे सांगते ते चांगलं ध्यान करून ऐका. आता मी जो फोटो पाठवते तुम्हाला, त्या मुलीला तुम्हाला किडनॅप करायचं आहे. मग पुढं काय करायचं ते मी तुम्हाला सांगते वेळ आल्यावर. परंतु तुम्हाला सगळ्यात आधी तुम्हाला मी जे सांगते ते करायचंय, ते म्हणजे या मुलीला किडनॅप करायचंय. आणि त्याच्यासोबत माझा मुलगा आहे, त्याला काहीही कळता कामा नये आणि त्याच्या पुढे कधीही सत्य आलं नाही पाहिजे समोर की नेमकं कुठं काय किडनॅप झालं ते. आता असं त्या गुंडांना सरोजने ऑलरेडी सांगितलेलं असतं. मग ते गुंड म्हणतात की परंतु हे मला भेटतील कुठे. तेव्हा मात्र सरोज सांगत असते की त्या सगळ्या डिटेल्स मी तुम्हाला व्हॉट्सअपला पाठवते, तुम्ही त्यावरती लक्ष ठेवा आणि तिथे जाऊन त्या मुलीला पकडा आणि किडनॅप करा. मग पुढं काय करायचं ते मी तुम्हाला सांगते. असं म्हटल्यानंतर मात्र आता त्या गुंडांनी देखील ऐकलेलं असतं आणि ते तयार झालेले असतात. आणि आता दुसरीकडे मात्र अद्वैत आणि कला हे दोघेही हॉटेलमध्ये चेक इन करतात. त्यांना आता रूम मिळालेली असते. रूम मध्ये घुसतात. आता मात्र कलाचं आणि अद्वैतचं एका गोष्टीवरून भांडणं सुरू होतात. त्यांचं आता निम्मा बेड माझा निम्मा बेड तुझा या गोष्टीवरूनच भांडणं सुरू झालेली असतात. तेव्हा कला म्हणत असते की हे बघ चांदेकर, हा इथून माझा बेड आहे, हा इथून तुझा बेड आहे. तेव्हा मात्र अद्वैत म्हणत असतो की हो, मी तुला तेच सांगतोय की हा इथून माझा आहे आणि इथून तुझा आहे. आता तो बेड थोडासा ऑडिओन असतो त्याच्यामुळे आणि तो थोडासा गोलाकार असल्यामुळे आता मात्र अद्वैत म्हणत असतो की मला इकडे कडेला झोप नाही येणार चांगली. आता तू एक काम कर, तू आहे ना तिकडे, मी तुला सांगतो खाली तुला काहीतरी आथरून द्यायला लावतो त्यांना, तू खाली झोप. तेव्हा मात्र कला म्हणत असते की चांदेकर, तू आता तुझ्या बायकोला खाली झोपवणार आहेस. तेव्हा मात्र, आणि तेही हॉटेलमध्ये. तेव्हा मात्र लगेचच अद्वैत म्हणतो की बरं चल वरती झोप मग तू. तेव्हा आता अद्वैतने कलाचं ऐकलेलं असतं. अद्वैतने कलाशी जास्त काही वाद घातलेले नसतात यावेळेस. आता कला ही बाहेर आलेली असते आणि अद्वैतही तिथे असतो. आता मात्र कला एका गोष्टीचं आधीच तयारी करून आलेली असते. तिने चांगला ड्रेस आणलेला असतो. मॉडर्न ड्रेस आणून तिने आता तो घालायचं ठरवलेलं असतं आणि अद्वैतला तिला इम्प्रेस करायचं असतं. ते जेव्हा बाहेर पडणार असतात तेव्हा मात्र कला मॉडर्न ड्रेस घालून फिरायला जाणार असतात आणि त्यानंतर ते क्लायंटला भेटायला जाणार असतात. तेव्हा मात्र ती ट्रॅडिशनलच वेअर करून जाणार असते. परंतु त्याआधी ती फॅन्सी ड्रेस घालून अद्वैत सोबत फिरायला जाणार असते. त्यासाठीच आता कला आतमध्ये जाते. ती आता चेंज करून येणार असते. त्याआधीच कला म्हणत असते की अद्वैत, मला काही बरं वाटत नाहीये, मला जरा बाहेर जाऊन यावं असं वाटतंय. तेव्हा मात्र अद्वैत म्हणत असतो की मग जा ना. तेव्हा मात्र आता कला म्हणत असते की मी इथं नवीन आहे, तुला माहिती आहे चांगलं, चांदेकर तू माझ्यासोबत येऊ नाही शकत का. तेव्हा मात्र अद्वैत म्हणतो की ठीक आहे येईल मी. तेव्हा मात्र कला म्हणत असते की ठीक आहे चल, चांगला तू रेडी हो. तेव्हा मात्र अद्वैत म्हणतो की बाहेर जायला काय रेडी व्हायचंय आता. तेव्हा मात्र कला म्हणत असते की मी सांगते ना, आता इथं बाहेर आलो ना आपण, इथे जर तुला कोणी बघितलं तर काय म्हणतील, हा बघा तो चांदेकर, इतका मोठा श्रीमंत तरी सुद्धा नेटका राहत नाही हा. तेव्हा मात्र आता चांदेकर चांगला चिडतो, अद्वैत चांगला चिडतो आणि म्हणतो की खरे तुला काय म्हणायचंय, अगं तुझ्यापेक्षा जास्त स्टँडर्ड्स कळतात मला, तेव्हा तू मला नको शिकू, जा तुला आवरायचंय ना आवरून घे. तेव्हा मात्र आता कला आतमध्ये जाते. तिने आता एक फॅन्सी ड्रेस घातलेला असतो आणि फॅन्सी ड्रेस घालून आता कला बाहेर आलेली असते. दुसरीकडे ते गुंड आता दिव्याघरला पोहोचलेले असतात आणि तिथे येऊन आता मात्र कला आणि अद्वैतचा ते शोध घेत असतात. तेव्हा मात्र त्यांना काही कला आणि अद्वैत कुठेही दिसत नाही. परंतु एका चोराला मात्र आता अद्वैतची गाडी दिसलेली असते आणि त्यांनी आता त्यावरती पाळत ठेवलेली असते. कधी एकदाचे हे खाली येतील हॉटेलमधून याचा ते वेट करू लागतात त्याच्यावरती. दुसरीकडे आता कलाने आता मॉडर्न ड्रेस घातलेला असतो आणि ती आता बाहेर आलेली असते आणि बाहेर येताच अद्वैत काय बघतो तर कलाने मॉडर्न ड्रेस घातलेला आहे. अद्वैत पहिल्यांदा ओरडतो, अरे बापरे कोण आलं हे, असं तो मोठमोठ्याने ओरडू लागतो. आणि आता कला म्हणत असते की अरे चांदेकर, अरे मी आहे मी कला.
तेव्हा मात्र अद्वैत म्हणतो की खरे तू. तेव्हा मात्र अद्वैत मात्र कलाशी डोळ्यात डोळे घालून सुद्धा बोलत नसतो, तो खाली बघून बोलत असतो. तेव्हा मात्र कला म्हणत असते की अरे असा लाजतोयस काय, अरे मी बायको आहे तुझी. तेव्हा मात्र आता अद्वैतची खूप गंमत येत असते. चांदेकरला खूप लाज वाटत असते, परंतु कलाला मात्र खूप आनंद होत असतो. तिने पहिल्यांदा मॉडर्न ड्रेस घातलेले असतात आणि त्यामुळे मात्र तिलाही थोडंसं अनकम्फर्टेबल फील होत असतं, परंतु अद्वैतचं मात्र वेगळंच. अद्वैत प्रचंड घाबरत असतो. अद्वैत आता कलाकडे वरती सुद्धा मान करून बघत नसतो. हे बघून मात्र कला आता अद्वैतच्या आणखीनच जवळ जाते. कला आता खूपच जवळ गेलेली असते अद्वैतच्या. अद्वैत मात्र लाजेने पार लाल झालेला असतो आणि अद्वैतही आता प्रेमाने कलाकडे बघू लागतो. आणि आता मात्र तेवढ्यातच आता तिथली लाईट जाते आणि आता मात्र कला किंचाळते आणि अद्वैतही कला आता अद्वैतला मिठी मारते. अद्वैतही कलाला मिठी मारतो. अद्वैत आता पूर्णपणे कलाला मिठी मारत असतो आणि आता अद्वैतही प्रेमाने कलाला जवळ घेतो. अद्वैतला आता कलावरती प्रेम येत असतं. अद्वैतही भारावून गेलेला असतो. आता मात्र कला ओरडत असते तेव्हा अद्वैतही थोडा घाबरत असतो आणि दोघांनी एकमेकांना घट्ट पकडलेलं असतं. तेव्हा मात्र कला म्हणत असते की चांदेकर अरे लाईट गेली, मला खूप भीती वाटते. तेव्हा मात्र अद्वैत म्हणत असतो की खरे घाबरू नको, मी आहे ना. तेव्हा मात्र ओरडते कशाला तू, असं तो म्हणत असतो. आणि मग आता दोघांनी एकमेकांना म्हणच राहिलेलं नसतं, ते दोघेही एकमेकांच्या घट्ट मिठीत असतात आणि अचानक आता लाईट येते. तरीही मात्र आता कला आणि अद्वैत एकमेकांच्या मिठीतच असतात आणि मागे बॅकग्राऊंडला एक लव्ह सॉन्ग प्ले होत असतं. आणि आता अद्वैत आणि कला दोघेही एकमेकांकडे बघतात आणि एकमेकांकडे ते बघतच राहतात. दोघेही एकमेकांच्या फारच जवळ आलेले असतात आणि मात्र आता अद्वैतलाही कला फार आवडलेली असते. अद्वैतही कलाकडेच बघत असतो. आता काही वेळानंतर बेल वाजते. तेव्हा मात्र हाऊसकीपिंग आलेले असतात. त्यावेळेस मात्र आता कला आणि अद्वैत पटकन एकमेकांना सोडून वेगळे झालेले असतात आणि मात्र आता कला ही फार लाजायला लागलेली असते आणि अद्वैत मात्र कलाशी पुन्हा नजरे आणि अद्वैत पुन्हा एकदा कलाकडे न बघता खाली बघायला लागलेला असतो. आणि मात्र दोघेही आता मात्र दोघेही बाहेर पडतात. दोघेही आता हॉटेल बाहेर आलेले असतात आणि ते आता बाहेर जरासं फिरत असतात. तेवढ्यातच आता त्यांच्यावरती पाळत ठेवलेले ते गुंड, त्यांना आता कला देखील दिसलेली असते आणि अद्वैत देखील दिसलेला असतो. आणि त्यांनी लगेचच फोन करून सरोजला सांगितलेलं असतं की मॅडम, ती एक मॉडर्न ड्रेस मधली मुलगी आहे, ती मला जराशी तुम्ही पाठवलेल्या फोटोमधल्या मुलीसारखी दिसते. तेव्हा मात्र आता सरोज म्हणते की कोण मॉडर्न मुलगी. तेव्हा मात्र सरोज म्हणत असते की नाही ती मुलगी नसेल, तुम्ही साडीमध्ये जी मुलगी असेल तिला पकडायचंय. तेव्हा मात्र खूप मोठं कन्फ्युजन क्रिएट होतं. मात्र चोर सांगत असतात की ड्रेस मधली मुलगी आणि सरोज म्हणत असते की साडी मधली मुलगी. तेव्हा मात्र सरोजचं काही डोकंच चालत नसतं. तेव्हा मात्र आता त्या चोरांनी फोटो पाठवलेला असतो आणि तो फोटो बघून इकडे सरोजचं मात्र आता डोक्याचा भुगा झालेला असतो. सरोज जेव्हा कलाला या अवतारात बघते तेव्हा मात्र तिला प्रचंड 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 राग आलेला असतो. तेव्हा मात्र सरोज म्हणते की हो, हीच आहे आणि हिला आता पकडाच तुम्ही. आणि असं सांगितल्यानंतर मात्र ते गुंड तिला पकडणार असतात. आता मात्र अद्वैत आणि कला हे दोघेही बाहेर जातात, छानपैकी फिरतात, सगळीकडे फिरून येतात, आसपासच्या सगळ्या ठिकाणी गार्डन मध्ये देखील जाऊन येतात. आणि आता हॉटेलवरती आल्यानंतर मात्र आता परत कलाने ड्रेस चेंज केलेला असतो. तिने पुन्हा ट्रॅडिशनल घातलेला असतो आणि ते आता क्लायंटला भेटायला जातात. ते आता तिथं त्यांची मीटिंग करतात आणि मात्र ते येत असताना त्यांना कोणीतरी त्यांच्या गाडीचा पिछा करते असं जाणवतं. गाडी आता पुढे आलेली असते आणि अद्वैतची गाडी थांबवलेली असते आणि आता कलाला किडनॅप करण्याचा प्रयत्न ते गुंड करत असतात. परंतु आता मात्र अद्वैतने आता त्या गुंडांना चांगला चोप दिलेला असतो आणि अद्वैतने हा चोप दिल्यानंतर आता मात्र एका गुंडाला ठेचून त्याने विचारलेलं असतं की तुम्हाला कोणी पाठवलं इथं. आणि तो चुकून आता बोलून जातो सरोज मॅडमने. आणि असं म्हणताच आता मात्र अद्वैतला चांगलाच धक्का बसलेला असतो. तो जेव्हा ऐकतो की आपल्या आईचं नाव घेतलंय तेव्हा मात्र त्याला विश्वासच बसत नाही. तेव्हा मात्र तो म्हणत असतो की तुम्हाला खरं सांग कोणी पाठवलंय. तेव्हा मात्र तो म्हणत असतो की हे बघा, हा नंबर आहे, या नंबरवरूनच मला कॉल आला होता आणि त्या सरोज सांगत होत्या स्वतःचं नाव आणि त्यांनीच मला हे सगळं करायला लावलंय. खरं तर रोहिणी मॅडमचा रेफरन्सने मी आलो इकडे. तेव्हा मात्र आता अद्वैतला आणखीन एक धक्का बसलेला असतो. म्हणजे सरोज आणि रोहिणी यांनी दोघींनी मिळून हा प्लॅन बनवलाय हे आता अद्वैतला कळालेलं असतं.
अद्वैत आता कलाला सुखरूप गाडीमध्ये बसवतो आणि लगेचच थेट तो घरी आलेला असतो आणि घरी येताच हे सगळं सत्य आता त्याने आबांसमोर मांडलेलं असतं आणि आबांसमोर मांडताच आता मात्र घरामध्ये खूप मोठा भयानक राडा झालेला असतो. तेव्हा मात्र सरोज आणि रोहिणी यांना प्रचंड टेन्शन आलेलं असतं की आता अद्वैत काय करेल आणि काय नाही. यामुळेच आता मात्र ते दोघेही नकार देत असतात. त्यावेळेस मात्र अद्वैतने त्या गुंडालाही सोबत आणलेलं असतं आणि त्या गुंडाला आता तो आतमध्ये बोलवतो आणि आता कबुली द्यायला लावतो. तेव्हा मात्र आबांसमोर आता सरोज देखत आता त्या गुंडाने कबुली दिलेली असते. तेव्हा मात्र आबा चिडतात आणि म्हणतात की सरोज आणि रोहिणी तुम्ही दोघेही घराबाहेर निघा. तुमच्यासोबत घरातलं आजपासून कोणताही मेंबर बोलणार नाही आणि जो बोलेल त्याच्याशीही कोणीही बोलणार नाही, नाहीतर सर्व संबंध घरातले तोडण्यात येतील. बोलताच मात्र आता आबांनी सरोज आणि रोहिणीला घराबाहेर काढलेलं असतं. परंतु त्याआधी सरोजचं आणि कलाचं देखील भांडण झालेलं असतं. सरोज धावतच कलाकडे आलेली असते आणि म्हणत असते की बघून घेईल तुला कला, तुझ्यामुळंच या घराचं वाटूळ झालंय आणि आज जे घर तुटतंय ना ते फक्त आणि फक्त तुझ्यामुळं. तेव्हा मात्र कला म्हणत असते की सरोज मॅडम, तुम्ही माझ्याशी चुकीचं वागताय, मला मारायला गुंड पाठवताय, हे बरोबर वाटतं का तुम्हाला? इतक्या खालच्या पातळीला जाल तुम्ही, मला कधीच वाटलं नव्हतं. या पातळीला तुम्ही गेलात, खरंच मला लाज वाटते या गोष्टीची. खरंच तुम्ही असं वागायला नको होतं. तेव्हा मात्र कला म्हणत असते की परंतु तुम्ही जे काही वागलाय त्यासाठी मी तुम्हाला माफ करायला तयार आहे. परंतु आबा म्हणत असतात की कला, तुझा मोठेपणा नको दाखवूस तू. अगं ती त्याच लायकीची आहे, तिला जाऊ दे, तिला जिकडं जायचं तिकडं जाऊ दे. तेव्हा मात्र आता सरोज म्हणत असते की आबा आणि कला, तुम्हाला मी एकच गोष्ट सांगते, तुम्ही फार मोठी चूक करताय जे काही करताय ते. आणि तेव्हा मात्र आता सरोज म्हणते की मी तुला बघून घेईल कला, तुझी नाही ना वाट लावली तर माझं नाव सरोज नाही. असं म्हणतच आता सरोज तिथून निघून जाते आणि तिच्या मागे माग आता रोहिणीही गेलेली असते. तर मित्रांनो, तुम्हाला हा एपिसोड कसा वाटला कमेंटद्वारे नक्की कळवा. पुढे काहीसं असंच होणार आहे आणि हा व्हिडिओ एक एंटरटेनमेंट पर्पज होता. तर मित्रांनो, तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला ते कमेंटद्वारे नक्की कळवा आणि अजूनही चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर चॅनलला सबस्क्राईब केल्याशिवाय कुठेही जाऊ नका. धन्यवाद.